हरिपाठातले एक सार आहे बघा, हरिपाठातले बरेच तत्व आहेत का नाही. एक तत्व नाम हरी, मला कळले की खरं तत्व कळतात. तुम्ही पहा हरिपाठातलं तत्व कसं आहे, साधुबोध झाला नको आणि अनुभवच नसल तर नुसतं पार मारते. काय करायचं, माळ घातली आयुष्यभर माळ. आता आमच्याकडे माळकरी, आमचा बाप माळकरी, आम्ही माळकरी. बरं आहे, चांगलं काम आहे. मग त्याला विचारलं कसं काय, वारी बिरी काय समज, वारी माळ. आमच्या 3 पिढ्यानं वारी, माळ अजिबात नाही. आल्यावर सनकून खातो. आता वारीहून परत येऊन जर खात असेल तर ते यमाचा मावस भाऊ नाही तर कोणाचा खाऊ नाही. आता कोणाला कळत का. आता तुम्ही पहा आपल्या भारतातच राहिले, भारतातलंच खाल्लं, भारतातच शिकले, भारतातच डॉक्टर झाले. कोण झाले, भारतातलं 10-10 लाख रुपये, 50-50 लाख रुपये सरकारचा निधी वापरला. एक युनिव्हर्सिटी आहे काश्मीरच्या बाउंड्रीला, तिचं बॉम्बस्फोट कोणी केला. डॉक्टर चांगले आहेत का, कोणी सरकार केंद्र शासनाचा स्फोट घडून आणला. ही विकृती नाही तर काय, ही पद्धतच चुकीची. मग सगळेच लोक आळंदीत वाईट नाही की भरल्या दरबारात उडीत आणलं द्रौपदीला, मग तोटा काय झाला पुन्हा. अजून तुम्हाला ध्यानात येणार का, सोमवारी तुम्हाला प्रसन्न वाटते. वार कुणाच आहे, आम्ही सोमवार पाळीतो. म्हणजे ती कुत्रा आहे ना, माणसं काय म्हणते मी सोमवार रविवारी. आम्ही श्रावणात अजाबात आकारात महिनाभर हल्लच ना. आता काय आता आमच्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे भगवान शंकराचं मंदिर आहे ना शिखर शिंगणापूरला, आयल चप्पल नाही बघा बरं का, 60 आणि ते मधूनच चालते टायर. ते घाट आहे कोणता तरी तिकडे चढायचं, त्याच्याहून चढणार बरं का. भक्त किती कडक आहे, मधून इकडून नाही त्याच्याहून चढणार. पण एक ध्यानात घ्या, तिथं गेल्यावर काहीतरी फरक आहे का बरं. ती मी खोटं बोलत नाही, पिऊन पायी चाललेत काय मजा आहे वारी. पिऊन आता काल आळंदीत होते का नाही, आळंदीत दुकान फुल चालायचे कशाची. आळंदीला काय गेले मला, आळंदीला गेलास ना वारीच कर. आम्ही दिंडीत बंद केली. आमच्याकडे काय होतं, 100 लोक यायचे आमच्या इकडे. आले का रावटीतच जुगार खेळायचे. नाही बरोबर आहे, नाही बरोबर आहे. आजी म्हणजे ती खरं आहे, गेल्यावर नाही तर काय. असे आजी आंघोळ घालाय सुना आल्या किंवा तरी डोळे उघडून बघा, जागेवर करतील. आमच्या हाती आणा हात्यान तुला पगार रोग, आमच्या हाती आणा हात्यान तुला पगार रोग झाला का ते पैसे. ओ महाराज हे नाही चालत. हे बघा घातली भय
कशामुळे जावं लागेल माहिती? जे काम करायला आलं ते नाही करायचं आणि ज्याची गरज नाही ती केल्याशिवाय बाहेर हल्ली असू दे असू विठ्ठला विठ्ठला. आपल्या सगळ्यांना प्रार्थना ज्ञानोबारानंतर आलो म्हणून सोहळे करता येतात. काय करता येतात आहे का नाही? आणि तुकोबारायच्या ज्ञानोबारायच्या अगोदर आला असतो तसा मध्ये सोहळा कळला असता आहे की नाही? वारी कळली असती. बरेच लोक आले नाहीत कपडे पण त्यांना भजन कारण हे नुसता मानव. आजही तेलंगणात जा, आंध्रात जा, नुसते माणसं. कर्नाटकात जा, नुसते माणसं. बिहार मध्ये जा, नुसते माणसं. त्याला मान नाही, गंध नाही, हातात काहीतरी टाकून आम्ही गेलो बसो कल्याणला. काय अवघड आहे अवस्था महाराज तिकडे. काही खातेत लोक, आम्ही तर खाल्लंच नाही. इथं भारतात राहून लोक खाणारे काय खातील मला असं नाही. 2000ला मी लहान होतो त्यावेळेस मी त्या आता ते खाताडच होत ते त्याला मी चेरल्याशिवाय नाही खातो. त्याला मावशी भाजी कशी ती म्हणजे बोंबलाची अहो मला विचार ती म्हणली मला वाटतं गहू तुम्ही कुठं बी विचारल्याशिवाय खात जाऊ नका. इथं थोडं वारकऱ्यानं तरी नियम पाळत जा. कोणाची भाकर आली, कोण कवा दुपारी काय खाईन राहिलं, कवा बी खाले लोक खाण्याच्या बाबतीत. अहो मी म्हणतो उत्तर आहे का मनी गेला का? आणि ती रावणाची होतीच कुठं? त्यानं लुटली होती. ही लुटणारा नाव नाही. रावणानं ती कुबेराची बायकोच्या मागण्यावर मागून घेतली होती. शंकराची होती. विठ्ठला विठ्ठला ब्राह्मणाचं घर आहे म्हणून सांगून टाकतो जरा ध्यानात. देवबापाला आपण वास्तुशांतीला बोलवलं. कुणाला आणि एकदम बोलावणाऱ्यालाच बोलू नाही. आणि बोलवलं नव्हतं. भगवान शंकराला नारद काय म्हणले? वास्तुशांती पूजा करून घ्या. सुंदर लंका बांधली, सोन्याची बांधली होती. आणि ते म्हणले पूजाला बोलवायला बोलले. ते म्हणले बोलवलंय काय दुसरं काय बोलायची गरज आहे? ही काही इथं आहे. 65 पोरं होते त्याच्याकडे शिकाय. उगच उगच ही बाई आली आणि हिनं नाव टाकलं कोणी? रावणाच्या आईनं. आणि ते ठरवून गमत होती. तिचा बाप लय हुशार होता, राक्षस होता. तो म्हणला आता कुबेराची वडील म्हणून ही बाई तिथं जाऊन ती सानिध्य त्यांना बोलवलं पूजेला. कुणाला? रावणाच्या रावणाची. आता हे पती पत्नी गेले. हे बघा तुम्हाला तोळा 2 तोळे जरी सोनं एखाद्या बाईने जास्त घातलेलं दिसल्यावर तुम्ही कसं पाहताय? तुम्ही पहा बरं महिलाच्या गळीकडे पाहताना तुम्ही माळ पाहत्या का सोनं? किती तोळे केला असं नाही. कुणाच्या मनात पाप येईन. सगळे महाल पाहिले, बेड पाहिले, भरपूर सगळं पाहिलं कोणी. आणि इथं नवरा पूजा करीत होतो. विचार पूजा करताना या बाबाला काय नाही, स्वार्थ नाही, काही नाही. पूजा बिजा आवरली आणि हे काय म्हणले माहिती? भगवान शंकर झाली का देवा पूजा? हो राम आता तुमचं चांगलं झालं काम. मोकळ्या म्हणून देव बाप्पा निघालच. पत्नीला म्हणलं चला आता निघाल्यावर बाहेर निघल्यावर भगवान शंकर म्हणले तसं कसं काय चालले? ते दक्षिणा ते म्हणले अहो देवाची भेट झाली बस दक्षिणा नको. ती बाई काय म्हणायची माहिती? मागा ना. किती अवघड आहे. नारदानं आग लावली होती. पण मागायचं तर मागाव का नाही? तोळा 2 तोळे एखादी चौकट सोन्याची काही मागाव का नाही? तिने म्हणायचं अखिलांका मागा. आता ही देऊन टाकतो. आता वास्तुशांतीला बोलवलंय ब्राह्मणानं काय मागाव?
बंगला. आता ज्यानं बोलवलं त्यानं राहायचं कुठं पुन्हा. अहो ते नको नको म्हणायचं, हे म्हणायची मागा. हे म्हणलं मागा म्हणल्यावर म्हणलंच नाही एकदा ते. हे लंका उठलं ती निघलं ती स्मशानात आलं. कोण? राग आला. आता का माझं घर आम्हाला मिळालं आणि ते बांधलेलं घर कोणी मागितलं म्हणून पार्वतीने जाताना श्राप दिला, तुझं खंदान इथं सुखी राहणार नाही. नाहीच राहिलं. नाही 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 नाही, तुम्ही पाहिलं असेल रावणाचं कुणच नाही सुखी राहिलं. हो बिभीषण जरी पुन्हा राजा झाला तरी कुठं सुखी होता. सगळे खंदान गेलं काय राहिलं. इथून पुढं कुणी बी कुठं जात जावं पण तेवढं मागत जावं. असं 16 पण ठीक आहे बुवा आपण. लंकात मागितली तेव्हापासून शंकर पुढे स्मशानभूमी त्या गड्याला. बरं गडी एकटच राहते. पार्वती कवा आहे तिथं आणि ती एवढं कैलासाचं सुख सोडून कुठे राहायला आले स्मशानभूमीत. आणि तिथं सुख आहे. आपल्याला शेवटला सुख कुठे आहे. आपल्या सगळ्याचा मुकाम कुठे. आणि ही विनंती करतो मी खोटं बोलणार नाही. बोलताना तुम्हाला ठेवा समाधी सोहळा ज्यांचा झाला त्यांचा कमी वयात झालाय. अहो त्यांचं का वय आहे का. त्यांच्या मुखातून शब्द निघले 16व्या वर्षी. त्यांचा ग्रंथ तयार झाला. भगवद्गीतेवर टीका केली. इतकं सुंदर मराठीत दिलं तरी लोक वाचती. तरी एक तरी ओवी अनुभवली का अजून कोणी. इतके दिवस झालं पारायण चालू आहे गावगाव. पारायण करणारा स्पीड न करतो, मागची स्पीड न करतात. काही नुसते ओव्याच फिरवितात बॉटल. पारायण इतक्या वर्षानं पारायण चालू आहे पण एक तरी ओवी अनुभव पाहिजे. एकच ओवीच 8 दिवस चिंतन असावं पण ओवी याच्यात रुजली पाहिजे. हो याच्यात ओवी काय झाली पाहिजे. रुजली पाहिजे. नुसती ओवी तुम्ही बाबर संत परंपरेनुसार जर बघितलं तर आज सगळे लोक सगळे संत मंडळी आजही जरी ती जिवंत नसतील तरी आळंदीला आहेत. आता आम्ही सुद्धा काकामुळे इकडे नाही तर मी 18 वर्ष तिकडे कधीच नाही. आमचे दुपारचे कीर्तन असतात आज आळंदीमध्ये. पण आज काय झाले आमचे जोडीदार असल्यामुळं त्यांना मी म्हटलं बा येत होती. मला अंदाजही नाही आला की इतका चांगला समाज आहे, भरपूर लोक आहे. आपल्या गावाचं नाव काय खंडाळी गाव. पालखी 16 शेजारून जातोय. सगळे माळकरी लोक सगळे नसते. समाधी सोहळ्याचा काय संबंध आहे. काही काळाच आणि हे शरीर नास्क आहे. आणि नास्क असताना तो लोक मध्ये माझे हे तुमचं नाही. ज्ञानोबराची स्तुती कुणी केली. तुकोबराने केली. असा अभंग दुसरा घेतला असता तर याच्या मध्ये कडवल आहे. ब्रह्मादिक जेथे एवढ्यावरच तुमच्या समाधी सोहळ्याला तुमच्या सोहळ्याला कोणी येईन नाही तर नाही. तुमच्या शेजारी कोणी बसन नाही तर नाही बसन. पण ह्या बाबाच्या समाधी सोहळ्याला कोण हजर आहे. हो ते बी 15 दिवस इथून गेले. कोण पांडुरंग 15 दिवस इथून गेलेले. हे काय वाट आताची नाहीये. हेच वाट आहे त्या काळात. हीच रस्ता आहे त्या काळातला. कोणता की त्या काळामध्ये पांडुरंग रुक्माई इथून प्रवास करीत 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 सगळ्या गोपाळांसोबत सगळं पंढरपूर सुद्धा पडलं होतं. विठाला विठाला विठाला. पंढरपुरामध्ये कोण असत त्यावेळेस कुणी नाही. ते मागच्या वारीला होते. तिथं पुरावा आहे त्याला. भानुदास गीती गाता
आता प्रसाद येतो मागे वाळवंटे माझा ज्ञानराज गोपाळ. हे पद्धत त्या काळात मागच्या वारीला माऊली जिथंच होते. पण तेवढ्या वाळवंटामध्ये सगळे लोक सुखी असतील. वाळवंट त्यावेळेस हे होतं पण तेव्हा वाळ उपसित नव्हते. तिथे उतरायसाठी ठुलं होतं. चंद्रभागेत उतरायचं. आताही तुकाराम मुंडे आले. नगरपालिकेनं 80 लाखाचं मशीन घेतलं होतं घाण काढाय. पण ते आणि ओरिजिनल वारकरी कधी चंद्रभागेत लगीला जाणार नाही. हे असे आडमुठे मेंदूचे लोक आहे की नाही. चंद्रभागेत कोणी जाईल का? आता आम्ही एवढा आयुष्य गेलो आमचं महाराज. चंद्रभागेला आम्ही आई मानणारे माणसं. हो गंगेत गेलं आई. कुठली नदी असू द्या. नदी पात्रामध्ये जात असताना येत असताना ती भावनाच वेगळी पाहिजे. नदी शुद्ध पाहिजे. नदीचं पाणी पवित्र आहे आणि ते तुमच्यासाठी आमच्यासाठी सुखाच आहे. भविष्यात मुलं असतील लहान कुणी नसेल कुणीतरी आहे पण परिसर स्वच्छ असणं चांगलं असणं. आणि पंढरपूरला गेलं की सगळ्यात मोठा होता तोच. आळंदीत काल तेच होत. बसणं कळत नाही उठणं कळत नाही राहणं कळत नाही. आळंदी किती पवित्र आहे. देव सगळे आलेत आळंदीत आणि लोकांना कळत नाही आळंदीत. विठाला विठाला पालखीच्या रूपानं आळंदीत आले. किती पवित्र काम आहे. असा सोहळा कुणाच होत नाही. हो मातीला सगळे येतील. मौतीला 10व्याला सगळे येतील. कोणी येत नाही तरी. आणि हीच अवस्था ज्ञान बोलायची. मंडळी होते नव्हते असे नाही. बोलला त्यावेळेस चमत्कार कळला. रेडा तरी किती भाग्यवान आहे. कुणासमोर बोललाच नाही घडी. बऱ्याच पंडिताच्या दारात रोज पकालीनं पाणी व्हायचा. पकालीतलं पाणी लोकांना सोडून द्यायचं. ते मालक तरी किती खास असेल कधी म्हणलाच नाही. पण चालताना ज्ञानोबाच्या पुढं ते रेडा बघितल्यावर हे सगळे म्हटले तेही घेण्याचं आहे तूही ज्ञानाचं आहे. फरक काय. त्यालाही बुद्धी आहे तुलाही बुद्धी आहे. बघ बरं. आणि अर्धा श्लोक ज्यावेळेस बोलला त्याची समाधी कुणाची. रेड्याची समाधी. हो रेडा कळलं का नाही तुम्हाला. मी कोण आहे. आणि कलरला अहो ती खरं आहे. एवढे महाराष्ट्रातले 60 आणि 50 हजार 10,000 घेणारे कीर्तन करायच नाही. हे सगळे रेड्याचेच अवलाद आहे. नाही कळलं. हो आम्हाला ही रेडे नाही तर कोण आहे. बोलते कशामुळे. नाही ही निर्बुद्ध होते पहिले. कोण होते. याला बुद्धी आहे का. याला ज्ञानोबाची कृपा आहे म्हणून बुद्धी आहे. तुम्ही आम्ही भजन म्हणतो कुणाची कृपा आहे. संतांची कृपा आहे. तुम्हाला काकडा येतं तुम्हाला हरिपाठ येतं तुम्हाला चिंतन येतं. आणि तुमच्या स्वतःच काय आपल्याकडे. लोक काय म्हणते माहिती. एखादी चाल म्हणा स्वतःची होते. कुठेतरी श्रवण केलेली कुठल्या तरी गुरुनं दिलेली आहे. कुणीतरी कृपा झाली त्यावेळेस ती इथून निघते. त्याला सुद्धा मनन करावं लागेल चिंतन करावं लागेल. आणि त्याचा अखंड तिने रजनी ह्याची धंदा गोविंदाचे तेव्हा ती जमतोय. काय लोकांचं कसं आहे. भजनापुरतं भजन नसावं. नाही त्या गवळणी म्हणत होत्या बघा. कृष्ण गवळणीनं बघितला नाही का मग करमत नसायचं. मग काहीतरी कारण कडून काय करायचं त्या गवळणी यायच्या कोणाच्या घरी. यशोदेच्या. आज आम्हाला मीठ पाहिजे. आज आमचं दही संपलंय. आमच्याकडे ताक नाही. काही कारण सांगून यायचे. आणि कृष्णाला बघून ही वृत्ती झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे. भजनाची पण तशीच वृत्ती सुंदर आहे. काकडा चालू आहे कार्तिक स्नान. माणसाला झोप येईल का. ही पौर्णिमा ती पौर्णिमा. माणसं कुठे. आता जरा गावठी सांगतो. आई तुम्ही घर धुवून काढतात कोणता महिना असतो तो. आता हेच ना. तुम्ही दसऱ्याला काढता का दिवाळीला. दसऱ्याला. दसरा काढता बाई. काढला का दसरा. सगळं धुलं का नाही. घर धुणं भांडे. हो आणि मन देण्यात आलं का. हे बघा सगळं धुलं पण काय धुलं नाही. तो कमाने चित्त करारे निर्मळ.
करायचे आणि आज ते समाधी सोहळ्याचं कीर्तन करायचं का नाही, काकाने जरी ठुलं असेल तरी ही चित्त निर्मळ केलं पाहिजे. खरं नाही आता घरं लोकांनी ठुले. आणि अजून एक सुंदर आहे का, निर्मळ हे करायला साधन फक्त भजनच आहे, दुसरं काय. ते हरिपाठातले एक अभंग आहेत बघा, प्रत्येक अभंग झाला की हरिमुखी म्हणा. नाथमहाराजचा प्रत्येक अभंग झाला की हरिमुखी गाता आहे की नाही. हे जो गॅप आहे का नाही मधला, हे धुण्याचं साधन आहे. हा हे निर्मळ केलं पाहिजे. आपलं काय झालं माहिती, वरून नाही आतून निर्मळ पाहिजे. वरून काय करायचं, आतून. अजून एक सांगा, नजर माणसाची लागती बघा, लागती का नाही. माणसं म्हणून काय करते, त्याला अंड्या करायला